रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री नदी आहे ती सध्या धोका पातळी ओलांडलेली आहे आणि या सावित्री नदीचं पाणी आहे ते थेट महाड शहरात शिरलेलं आपण पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण बघितलं तर हे सावित्रीचं आहे ते सध्या रौद्ररूप धारण सावित्री करून वाहते आणि आपण बघितलं तर याच सावित्रीनं 2005 आणि 2021 मध्ये आपलं रौद्र रूप धारण करून संपूर्ण महाड शहराला गिळंकृत केलं होतं आणि यामध्ये अनेक संपूर्ण घरांसहित इतर राहणाऱ्या वस्तीवर व्यापारी बाजारपेठे संपूर्ण जे सावित्री नदीच्या प्रवाहामध्ये किंवा सावित्री नदीच्या या पुराच्या पाण्यामध्ये संपूर्ण हे वेढा घालून होतं आणि त्यामुळे आपण बघितलं तर सावित्रीनं पुन्हा एकदा या पावसाळ्यात देखील पुन्हा रौद्ररूप धारण केले आणि याच सावित्रीमुळे आता पुन्हा महाड शहराच्या बाजारपेठेमध्ये आहे ते हळूहळू पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे. खरं तर महाबळेश्वरच्या खोऱ्यातनं वाहत येणारी ही सावित्री आहे ती अरबी समुद्राला मिळते आणि त्यामुळे आपण बघितलं तर सावित्री नदी आहे ती सध्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते. महाड शहर असेल, पोलादपूर शहर असेल, या दोन्ही शहरांना सध्या धोक्याची घंटा आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळे दुपारी होणारी हायटाईड जी भरती आहे त्या भरतीमुळे पुन्हा एकदा पुराच्या प्रमाणामध्ये किंवा पुराच्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सावित्री नदीकाठच्या गावांना इथल्या राहणाऱ्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना आहेत त्या स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. शिवाय रायगड जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिला तर संपूर्ण हे नदीकाठची गावं शहरं आहेत ती सध्या पुराच्या पाण्याखाळ्यामध्ये जाण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड.